मित्रांनो, प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे भाषण कसे करावे? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 20 गोष्टी देत आहे किंवा टिप्स देत आहे, ज्या की तुम्ही वापरू शकता तुमच्या भाषणामध्ये. सुरू करूया लगेचच. पहिलं आहे भाषणाची तयारी. भाषण करण्यापूर्वी विषयाची सखोल तयारी करा. ज्या मुद्द्यांवर बोलायचे आहे ते स्पष्ट असायला पाहिजे. पुढचं घेऊया 2 नंबरचं श्रोत्यांची समज. आता श्रोत्यांची मानसिकता, त्यांची आवड आणि वय लक्षात घेऊन भाषण तयार करा. पुढचं घेऊया 3 नंबरचं सांस्कृतिक विचार. महाराष्ट्रीयन संस्कृतीतील परंपरा, सण आणि जीवनशैलीचा आदर करणे महत्त्वाचे आहे. पुढचं घेऊया 4 नंबरचं ओळख करून देणे. भाषणाच्या सुरुवातीला स्वतःची ओळख करून देणे आणि श्रोत्यांना अभिवादन करणे आवश्यक आहे. पुढचं घेऊया 5 नंबरचं आकर्षक प्रारंभ. भाषणाची सुरुवात एखाद्या गोष्टीने, उदाहरणाने किंवा सुसंगत कोटेशन्सने करावी. कोट. 6 नंबरचं सोप्या भाषेचा वापर. साध्या व सोप्या भाषेचा वापर करा जेणेकरून सर्वांना समजेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. 7 नंबरचं आवाजाचे नियंत्रण. आवाजाची उंची, टोन आणि गती यावर लक्ष ठेवा. आवश्यकता असल्यास आवाज कमी जास्त करा. पुढचं 8 नंबरचं संपर्क साधा. श्रोत्यांशी डोळ्यांचा संपर्क साधा, त्यामुळे ते भाषणात गुंतलेले राहतील. आय कॉन्टॅक्ट. पुढचं घेऊया 9 नंबरचं संवाद साधणे. श्रोत्यांकडून प्रश्न विचारणे किंवा त्यांना प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. पुढचं घेऊया 10 नंबरचं. 10 नंबरमध्ये आहे वेळेचे नियोजन. भाषणासाठी ठरलेला वेळ पाळा. वेळेचा योग्य वापर करा. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढचं घेऊया 11 नंबरचं उदाहरणांचा वापर. आपल्या मुद्द्यांचा आधार देण्यासाठी उदाहरणे आणि किस्से वापरा. म्हणजे जे लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही देऊ शकतात. पुढचं 12 नंबरचं किंवा विनोदाचा वापर. भाषणात हलका विनोद आणल्याने श्रोते आकर्षित होतात. हो, आता आपल्याला अटेन्शन पाहिजे आहे तर थोडंफार श्रोत्यांना पाहिजे तसं बोलायचं. पुढचं किंवा आत्मविश्वास. भाषण करताना आत्मविश्वास दाखवा. तुमच्या शब्दांवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही स्वतः कॉन्फिडन्स असला की समोरच्याला बरोबर कॉन्फिडन्स दिसतो. पुढचं हातवारे. हातवारे आणि शरीर भाषा यांचा योग्य वापर करा व तुमच्या भाषणाचा अधिक प्रभावी बनवतात. म्हणजे तुमच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या. 15 नंबर विषयावर टिकून राहणे. भाषणात विषयांतर होऊ नये याची काळजी घ्या. म्हणजे भरकटू नका. जो सब्जेक्ट आहे त्याला स्टिक राहा. पुढचं घेऊया 16 नंबरचं श्रोतांचा उल्लेख. आपल्याला आवश्यक असल्यास विश्वसनीय श्रोतांचा उल्लेख करा. म्हणजे क्रेडिट देणं याला त्याला किंवा पुढचा मागचा काय बोलला ते. 17 नंबर प्रेक्षकांची प्रतिसाद. श्रोत्यांना प्रतिक्रिया आणि त्यांच्या चेहऱ्यावरील बदलांचा विचार करा. आता समोरचं अंडरस्टँड करा काय बोलतात ते, त्यांचं काय एक्सप्रेशन आहे. 18 नंबर भाषणाची समाप्ती. भाषणाचा शेवट सारांशाने किंवा जोरदार वाक्याने करावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढचं घेऊ 19 नंबर प्रश्नोत्तर सत्र. भाषणानंतर श्रोत्यांचे क्वेश्चन आन्सर सेशन घ्या, त्यांचे उत्तरं द्या. शेवटचं घेऊया 20 नंबरचं सराव. भाषण करण्यापूर्वी सराव करणे महत्त्वाचे आहे. सरावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि चुका कमी होतात. मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय. थँक्स.